हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरं तर कामासाठी तिला CCTV हवा असतो, कारण तिला असं वाटत असतं की तिचा मोबाईल जो आहे तो नक्कीच कोणीतरी घेतलेला आहे, पण तो शोधायचा आहे. मग CCTV फुटेज काढायचं तिचं ठरलेलं असतं, म्हणून तिने बंड्याला कामाला लावलेलं असतं. पण बंड्यानं ते काम धड केलेलं नसतं. म्हणजेच तो आता म्हणत असतो की मी गेलो होतो पण चावी गावली नाही. मग आता ती फोन ठेवते आणि म्हणते की थांब तुला बघतेस येऊन, असं म्हणून तिने फोन ठेवलेला असतो आणि वाटेनं ती दुसरीकडे जायला निघालेली असते. तेवढ्यातच दुष्यंतची गाडी समोर येते. दुष्यंतची गाडी समोर आल्याबरोबर आता कृष्णा जागीच थांबते. तर दुष्यंतही आता तिची मजाक घेत असतो आणि तिला म्हणत असतो की कारभारीण बाई कुठे चालला आहात? मग मी भेटलोय तुम्हाला मध्येच वाटेत, मग काय कसं वाटतंय, असं बोलून मुद्दामून आता तो तिची मस्करी करत असतो. त्यावर मात्र आता रस्त्यावरच त्याचा रोमॅन्स सुरू होतो. कृष्णा म्हणत असते की अहो काय करताय हे रस्त्यावर, लोक काय म्हणतील, हां गावातली लोक नावं ठेवतील, नको नको सोडा बरं, असं आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणतो की कशाला गावातली लोक काही बोलतील, उलट म्हणतील की किती प्रेम आहे बघा बाळजाबाईच्या मुलाचं तिच्या सुनेवर, असंच नावं ठेवतील आपल्याला, बाकी काही बोलणार नाहीत बघ, असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र कृष्णा तरीसुद्धा दुष्यंतला लांब करत असते, कारण ते सगळं काही चांगलं वाटत नाही. मग दुष्यंत कुठे ऐकतोय, दुष्यंतने गाडीतलं म्युझिक ऑन केलेलं असतं आणि तो आता बाहेर कृष्णासोबत डान्स करायला तयार झालेला असतो. कृष्णा बघतच राहते की दुष्यंतला नेमकं झालंय काय. आता गाणं वगैरे लावून दुष्यंत कृष्णाचा हात धरतो आणि त्यानंतर आता ओल्या सांजवे या गाण्यावर आता दोघांचाही डान्स सुरू होतो. कृष्णाला हे सगळं नको असतं, कारण कृष्णाला आता पुढच्या कामासाठी जायचं असतं. पण हा दुष्यंत कुठे ऐकतोय. दुष्यंतने ठरवलेलंच असतं जे करायचं म्हणजे करायचंच, आणि त्यासाठी दुष्यंत जो आहे तो मात्र कृष्णाला नाचवत काय असतो, तिच्यासमोर गुडघ्यावर बसून आता तिला अंगठी काय देत असतो. या सगळ्या काही गोष्टी सुरू असतात. तिथे एक फुलाचं झाड असतं, तिथलंही एक फूल हातात घेतो आणि तो तिला देत असतो. हे सगळं एकदम रोमॅन्टिक होऊन तो करत असतो. पण कृष्णा त्याला म्हणत असते की दुष्यंत सरकार थांबा की, अव थांबा. पण आता दुष्यंत थांबायला तयारच नसतो. दुष्यंत म्हणतो की अगं कृष्णा, तुझा नवरा तुझ्यासोबत एवढा छान रोमॅन्टिक झालेला आहे, तर त्याचा आनंद घ्यायचा सोडून मला कशाला थांबवतेस गं. त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणते की तुम्हाला आज काही कामं नाही आहेत का. त्यावर दुष्यंत सांगतो की हो कामं तर आहेत, कामं तर होतच राहतील गं, प्रचाराच्या कामासाठी बाहेर पडलो होतो, मग म्हटलं जरा बायको भेटली तर थोडंसं तिला भेटून जावं, तिच्यासोबत थोडासा रोमांस करावा, म्हणून थोडा वेळ घालवला गं तुझ्यासोबत. त्यानंतर आता कृष्णा म्हणत असते की चला मला निघावं लागेल. तर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की पण संध्याकाळी लवकर ये, मला माहिती आहे तुझी कामं असतात, पण प्लीज आईसाठी का होईना येशील ना लवकर, माझ्यासाठी म्हणून. मग आता ती म्हणत असते की हो हो दुष्यंत सरकार मी येईन, पण आता सोडताय का. मग नाही नाही, तुला जायचं असेल ना तर तुला टोल द्यावं लागेल, असंही आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो. तर आता कृष्णा म्हणत असते की तुमचा तोल जातोय, टोलचं नंतर बघूया, कारण तो ना आता तिच्याकडे किस मागत असतो. पण ती त्याला नाही असं म्हणते आणि त्याला लांब करत असते. दुष्यंतला कसं बसं बोलून आता कृष्णा तिकडनं जायला निघते. आणि जेव्हा कृष्णा तिकडनं जात असते तेव्हा दुष्यंतच्या बोलण्याचा विचार करत असते, कारण दुष्यंतला तिने सांगितलेलं असतं की ती येईल लवकर, पण तिला माहिती आहे की तिला लवकर यायला काही जमणार नाही आहे ते, कारण तिला आता खोटं बोलता येत नव्हतं. बाळजाचं खरं रूप तर समोर आणायचं होतं आणि त्याचसाठी तिची खूप जास्त धावपळ सुरू होती. दुसरीकडे आता अढळराव जे असतात ते फोटोसमोर बसलेलेच असतात. त्यांना असं वाटत असतं की अनुसया या जगामध्ये नाही आहे, आणि म्हणूनच ना तो आता फोटोसमोर बसून ते स्वतःला प्रायश्चित्त देत असतात. तिचाच वाढदिवस असतो आणि ह्या वाढदिवसादिवशी ते स्वतःला मारून घेत असतात. मग आता त्यांना आठवण येत असते, पण कृष्णामध्ये आल्यामुळे मध्येच ते थांबलेले असतात. ते अनुसयाची माफीही मागतात. अनुसयाला म्हणतात की सॉरी,
खरंच सॉरी, माझ्यामुळे हे सगळं काही झालंय. पण आज कृष्णा आली म्हणून थांबलो, वाचलो. पण नाही, पुन्हा एकदा मी स्वतःला शिक्षा देईनच, असंही आता अढळराव म्हणत असतात. दुसरीकडे आता अढळरावांनी तिच्या फोटोसमोर दिवा आणि तिच्या फोटोला आहारही घातलेला असतो. म्हणजेच अढळरावांना असं वाटत असतं की त्यांची बायको आता या जगात नाही आणि यासाठी त्यांनी त्यांच्या बायकोच्या फोटोला हार घातलेला असतो. पण त्यांना हे माहीत नसतं की त्यांची बायको जिवंत आहे ते. दुसरीकडे कृष्णाने आता फोन लावलेला असतो पुन्हा एकदा बंड्याला आणि विचारलेलं असतं की काय झालं. तर हा बंड्याना हे सगळं करायचं सोडून खात पीत बसलेला असतो आणि हे सगळं काही कृष्णाला समजतं आणि म्हणूनच कृष्णा आता त्याच्यावर भडकते आणि कृष्णा त्याला म्हणते की बंड्या, तुझं काय चाललंय, मी तुला सांगितलंय काय आणि करतोय काय, थांब तुला आता धावतोच. आणि असं बोलून आता कृष्णा लगेचच त्याच्याकडे धावत चाललेली असते. त्यावर बंड्या म्हणतो की एवढंच खायचं राहिलंय, एवढं खाऊन घेतो, नाहीतर ते बी खायला भेटणार नाही, कशाला फुकट घालवूया, असं बोलून तोही तिथेच आता खात उभा राहतो. तर दुसरीकडे आता कृष्णा त्या साईडला जायला निघालेली असते आणि वाटेत देऊळ असतं म्हणूनच ती देवळाच्या साईडने जात असते. मग तेव्हाच ना समोर ना तिला आता समर दिसतो आणि समर तिथे सगळ्यांना पेढे वाटत असतो. तो पेढे वाटतो हे बघूनच कृष्णा विचारते की आज काय आहे, तुम्ही समद्यांना पेढे वाटताय ते. त्यावर आता ते सांगू लागतात की आज ना माझ्या आईचा वाढदिवस आहे, आईच्या वाढदिवसाला ना मी सगळ्यांनाच पेढे वाटत असतो, अख्ख्या गावात सगळ्यांनाच मी पेढे देतो, असं देखील समर सांगत असतो. घ्या, तुम्हासने बी घ्या पेढा, असं बोलून तो आता कृष्णालाही पेढा देतो. कृष्णा म्हणत असते की तुमच्या आईचा वाढदिवस आहे का, अच्छा अच्छा, म्हणजे तुमची आई आता इथं आली आहे का, म्हणजे मी बी त्यांना शुभेच्छा दिल्या असत्या ना वाढदिवसाच्या. समर म्हणू लागतो की नाही नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहेत ना त्या आता देता येणार नाहीत, कारण ती तर घरला आहे, मग मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे, तेवढ्यातच थांबा, मी तुम्हाला ना माझ्या आईचा फोटो दाखवतो, असं बोलून आता कृष्णाला समर मोबाईलमधील फोटो दाखवतो. तो फोटो बघून कृष्णा तर आता एकदमच चकित पडलेली असते. कृष्णाला आठवतं की हा फोटो तर तोच आहे ना जो आपण आबांकडे पाहिला होता, आबांकडे बी अशाच एका बाईचा फोटो होता आणि आज ह्याच्या आईचा बड्डे आहे असं हा म्हणतोय. मग तर आता या बाईला भेटायलाच हवं असा विचार ना कृष्णाच्या मनामध्ये येऊ लागतो. दुसरीकडे अढळराव आता पुन्हा एकदा घरी आलेले असतात. ते स्वतःला शिक्षा वगैरे करून घरी येतात, पण त्याच वेळेला तिथं बायजा थांबलेली असते आणि बायजा मुद्दामूनच ना अढळरावांच्या जखमेवर मीठ चोळत असते. म्हणजेच ती आता अढळरावांना म्हणत असते की काय हो, आलात का, आणि आजचा दिवस काय आहे माहिती आहे ना की विसरलात. त्यावर अढळराव शांतच असतात, अढळराव काहीच बोलत नसतात. त्यावर बायजा त्यांना आता मुद्दामून म्हणत असते की आता तुम्हाला काही बोलता येणार नाही मला माहिती आहे, पण मी काय म्हणते, आता हे केक आणलाय तो तेवढा कापून घेता का, म्हणजे तुम्हाला बी बरं वाटेल. आणि काय ना, जर मी काही बोलायला गेले तर तुम्हासनी बी माहिती आहे की दुष्यंतलाही कळेल, मग दुष्यंत आधीच तुमचा रागराग करतो, मग अजूनच तुमचा रागराग करेल, मग काय बोलता, कापताय का केक, असंही मुद्दामूनच ना आता ती विचारू लागते. अढळरावांचा बिचाऱ्यांचा नाईलाज होतो, त्यांना केक कापायचा नसला तरीसुद्धा बायजा सांगते ना, ब्लॅकमेल करते, म्हणून आता त्यांना तो केक कापावाच लागणार असतो. ते आता तिथे असणाऱ्या केकच्या टेबलजवळ जाऊन बसतात, कारण त्यांना त्यांच्या बायकोची आठवण येत असते. त्यांच्या पहिल्या बायकोचा आज वाढदिवस असतो आणि त्यांच्या बायकोला या बायजानंच मारलेलं असतं आणि हे सत्य त्यांना माहिती नसतं. त्यांना असं वाटत असतं की त्यांच्या हातूनच त्यांच्या बायकोचा जीव गेला आहे आणि म्हणूनच ते आता थोडे शरमेने खाली आलेले असतात. पण बायजा त्यांना म्हणत असते की बसा आणि केक कापा. त्यांना ती असं दाखवत असते की तेच या सगळ्यात दोषी आहेत आणि त्यांनाही तेच वाटत असतं. ती मुद्दामून तसं चित्र तिने उभं केलेलं असतं. आता बायजाच्या सांगण्यावरनं आणि दुष्यंतच्या मनातून त्यांना उतरायचं नसतं, म्हणूनच ते आता केक कापायला बसलेले असतात आणि केक कापलेला असतानाच त्यांच्या त्या केकमधून ना पूर्ण अशी लाल कलरची जेली ना बाहेर येते. जसं ती जेली बाहेर येते तसं त्यांना ते रक्त रक्त दिसू लागतं, त्यांच्या हातालाही ते सगळं लागतं आणि त्यामुळेच ना आता त्यांना ज्या काही गोष्टी भूतकाळात घडल्या आहेत त्या सगळ्या काही आठवू लागतात आणि त्याचा त्यांना त्रास होत असतो.
मुद्दामून या सगळ्याची मजा इथे असणारी ही घेत असते बायजाबाई म्हणत असते की काय मग आठवलं का तो दिवस, हे रक्तानं हात माखलेले आणि जे काही गाढून ठेवलंय ना ते सगळं काही समोर आणेन असं बोलून ती आता धमकी देऊ लागते. आणि ही सगळी धमकी ऐकूनच ना आता काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं. तरीसुद्धा आता अढळराव शांत असतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांचे हात आहेत ना खूप जास्त माखलेले आहेत आणि या बायजापुढं आपण काय बोलणार. म्हणूनच तर ना कृष्णाची साथ त्यांना हवी असते या सगळ्यामध्ये. आणि त्यामुळे आता त्यांच्या हातांना पूर्ण लाल लाल ते सगळं क्रीम लागलेलं असतं, पण ते असं समजत असतात की त्यांचे हात रक्तानंच माखलेले आहेत आणि ते हात ते तसेच धरून राहतात. आणि तेव्हा ना इथे मुद्दामूनच बायजा त्यांना चिडवत असते. दुसरीकडे कृष्णाला आता त्या बाईचा फोटो वगैरे बघून कळलेलं असतं की हीच ती बाई आहे जो फोटो आढळरावांकडे होता. आता त्या बाईला भेटायची इच्छा कृष्णाला झालेली असते आणि म्हणूनच कृष्णा आता म्हणत असते की मला ह्यासनी भेटायचं आहे, प्लीज माझी भेट घडवून द्याल का. हो का नाही, ही माझी आई आहे, मी चला तुम्हाला माझ्या घरला घेऊन जातो. आणि असं बोलून आता तो कृष्णाला स्वतःच्या घरी घेऊन जात असतो. मग कृष्णा आणि त्याचसोबत समर हे दोघंही जण घरी जायला निघतात. तर समर जो आहे त्याने मुद्दामून प्लॅनिंग करून कृष्णाला तो फोटो दाखवलेला असतो, कारण त्याच्या आईचं आणि त्याचं ते प्लॅनिंग असतं. दुसरीकडे बाळजाचं तुला पूजन होणार असतं आणि यासाठी सगळी दुष्यंतने तयारी केलेली असते. आणि हे सगळं बघून बाळजा खूप जास्त खुश होते. बाळजा आता दुष्यंतला म्हणत असते की खरंच रे पोरा, किती काय काय केलंयस रे माझ्यासाठी, मला लई बरं वाटलं बघ. म्हणजे मी यावर्षी जिंकावं यासाठी तुझा विशिष्ट हात आहे. मी तुझे किती आभार मानू. त्यावर आई, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, कारण गावातल्या लोकांसाठी तू आतापर्यंत खूप काही केले, मग त्यासाठी मी इतकं तर करू शकतो ना. अरे तू ही सगळी समधी तयारी करतोयस ते सगळं ठीक आहे, पण तुझी बायको कृष्णा येणार आहे ना या सगळ्या सोहळ्याला. हो हो आई, मी तिला म्हटलंय ती का नाही येणार, येणारच आहे. तिने तसं मला सांगितलंय, तिची जी काही कामं आहेत ना ती आता समधी करून घेते आणि ती येणार आहे असं ती मला बोलली, तू काळजी करू नकोस. दुसरीकडे मुद्दामूनच हे सगळं काही बायजाबाई बोलत असतात, कारण त्यांना माहिती आहे कृष्णाला या सगळ्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नसणार आहे आणि हा कार्यक्रम तिच्यासाठी इतका महत्त्वाचा नाही आहे जितकं अढळरावांचा भूतकाळ शोधणं तिच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळेच ना ती आता या सगळ्यामध्ये जास्त काहीच बोलत नाही. तर मुद्दामून बाळजा जी आहे ती आता म्हणत असते, पण दुष्यंतने बाळजाला उत्तर दिलेलं असतं की कृष्णा येईलच, मला खात्री आहे, कारण तिनं मला तसा शब्द दिला आहे असं देखील म्हटलं जातं. मग दुसरीकडे जयकांत आता पूजाला भेटायला गेलेला असतो. तो पूजाची वाट बघत असतो की कधी पूजा त्याला भेटायला येईल, पण पूजा बऱ्याच वेळानंतर येते. आणि मग तेव्हा पूजाला तो म्हणत असतो की मला किती वेळ वाट बघायला लावली, एवढा वेळ मी तर वाट कोणाचीच बघत नाही, मी समोरच्याची वाट लावणार आहे. जयकांत शेठ म्हणतात मला, असं म्हटल्यानंतर पूजा म्हणते की झाला का तुझा ड्रामा सुरू, कशाला बोलवलं आहेस ते सांग. त्यावर मात्र आता आमचा ड्रामा होय, आता आमच्याशी असं बोलणार. त्याबरोबर लगेच ती हसून गोड गुलाबी बोलायला लागते. त्यावर तुम्ही असंच बोलत जा आमच्याशी, तेव्हा आम्हासनी बरं वाटतं असंही म्हटलं जातं. जेव्हा आता हे सगळं बोलून तो आता तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती म्हणत असते की मुद्द्याचं बोल. त्यावर आता जयकांत म्हणत असतो की मला असं कळलं आहे की CCTV फुटेज काढायचा कृष्णा प्रयत्न करते. ज्या रोडवर कृष्णाचा मोबाईल सापडला होता ना त्याच रोडवरचे ती CCTV काढते आहे. मग तेव्हा जर समजलं की मीच या सगळ्याच्या मागे आहे आणि त्यांना कळलं की माझ्याचकडे मोबाईल आहे तर माझं काही खरं नाही, मग त्यावेळेला मी काय करू, मी समज तुझ्यावर ढकलणार बघ. त्यावर आता जयकांतला ती ओरडून बोलत असते. तर जयकांत तिला ब्लॅकमेल करत असतो, कारण त्याला ना आता तिच्यासोबत लवकरात लवकर लग्न करायचं असतं आणि यासाठी त्याचे प्रयत्न हे सुरू असतात. कसं ना कसं हिला ब्लॅकमेल करायचं आणि हिला पटकन लग्नासाठी तयार करायचं, हेच तर त्याचं स्ट्रॅटेजी असते आणि म्हणूनच तो तसं सगळं वागत असतो. पण त्याच वेळेला ती त्याच्यासोबत आता प्रेमात बोलत असते आणि त्याला म्हणत असते की नाही, काही झालं तरीसुद्धा
यामध्ये नाव यायला नाही पाहिजे हां, असंही ती आता म्हणत असते. त्यावर जयकांत म्हणतो, मग तुम्हासनी तर माहिती आहे ना, आपला हिशोब तर क्लिअर आहे कारभारीणबाई, तुमच्या लक्षात येतंय ना आम्हासनी काय म्हणायचं आहे ते, असंही आता मुद्दामूनच तो बोलत असतो. त्यावर ती आता त्याची मजा घेत असते आणि त्याच्या हळूच गालाला हातसुद्धा लावते आणि त्यामुळेच ना आता त्याला एकदम असं हॅप्पी वाटत असतं की तिने गालाला स्पर्श केलाय म्हटल्यावर त्याला असं वाटतं की आकाशात ना कोणती तरी परीच आली आहे त्याला हात लावायला, एवढं भारी त्याला वाटत असतं आणि त्यामुळेच तो खूप जास्त खुश झालेला असतो. दुसरीकडे आता भेटायला समरच्या आईला गेलेली असते कृष्णा आणि कृष्णाला आता सगळं काही जाणून घ्यायचं असतं की ही बाई नेमकी कोण आहे, काय आहे. नेमका फोटोही दाखवलेला असतो आणि आज आबांनी जी काही स्वतःला शिक्षा करून घेतलेली असते त्यामुळेच आता तिला डाऊट आलेला असतो आणि त्यामुळे आता भेटायला गेलेली असते. आणि जेव्हा ती भेटायला जाते ना तेव्हा ती समोर पाहते तर काय, अनुसया असते आणि अनुसयाला बघून तिला आता तो आठवतो फोटोमधील अनुसया आणि ही सेमच दिसत आहे. ही बाई आणि ती एकदमच सेम आहे, काहीच फरक नाही आहे. या गोष्टी देखील आता लक्षात आलेल्या असतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो. आणि त्यानंतर कृष्णा त्यांच्याशी बोलायला जाते. कृष्णा त्यांना विचारते की तुमचं नाव काय. त्यावर कृष्णाला त्या सांगू लागतात की मी अनुसया आढळराव रांगडे पाटील, तुझी सासू, असं म्हटल्यानंतर आता खूप मोठा धक्का कृष्णाला बसलेला असतो. कृष्णा तर आता पाहतच राहते तर कृष्णाला आता अनुसया सगळा भूतकाळ सांगू लागते. दुसरीकडे इथे सगळीजण वाट बघत असतात कारण इकडे कृष्णा आलेली नसते. बाळजाबाईंचा आज सोहळा थांबलेला असतो. सगळीजण वाट बघत असतात कृष्णाची, किती कधी येईल काय येईल असा विचार आता ते करत असतात. पण त्याच वेळेला आता लक्षात येतं की अजूनही कृष्णा आली नाही आहे म्हणून नावं ठेवली जातात. पण दुसरीकडे कृष्णाला आता त्या अनुसयाकडनं सत्य कळलेलं असतं की बाळजाबाईनं बंदुकीने गोळी घातली होती मला आणि त्याचा सगळा आढळरावांवर घेतला आणि आढळरावांना असं वाटत आहे की मी या जगातच नाही. आणि हे सत्य जेव्हा आता ती ऐकते तेव्हा मात्र कृष्णाच्या पायाखालची जमीन सरकते. दुसरीकडे बाळजा आता गावातल्या सगळ्या माणसांचं बोलणं ऐकून आता म्हणत असते की काय झालं, अजून कुठे राहिली तुझी बायको, अजूनही तुझी बायको आलेली नाही आहे, काय चाललंय हे, मग कधी येईल, बघितलंस का, मी तुला म्हटलं होतं ना ती नाही येणार म्हणून, असं बोलून मुद्दामुन्ना आता कृष्णाच्या बद्दल दुष्यंतच्या मनामध्ये विष घालवायचं काम बाळजा करत असते. मग इथे कृष्णाला सुद्धा सत्य कळलेलं असतं की त्यांची आढळरावांची पहिली बायको जिवंत आहे. तर आता या सगळ्या गोष्टींमध्ये न्याय मिळायला हवा, बाळजाबाई किती दोषी आहे हे सुद्धा कळायला हवं. म्हणजे बाळजाबाईनं खूनही केला आहे ही गोष्टसुद्धा आता कृष्णाला समजलेली असते. आता कृष्णा या सगळ्यामध्ये कसं काही विचार करून सगळं सत्य समोर आणेल आणि दुष्यंतला बाळजाचं खरं रूप दाखवेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.